तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती ब्रेझा आहे. ब्रेझा नॉर्मल पेट्रोल आहे आणि ती 2020चं मॉडेल आहे. ब्रेझा बरोबर ना, 2020चं मॉडेल आहे. 2020चं मॉडेल आहे. तिच्यामध्ये आपण सीएनजी किट इन्स्टॉल केलंय आणि तिच्यामध्ये जो आपण किट लावलंय ते मिजोचं सिक्वेन्शियल 32 पिन मध्ये इटालियन ईसीएम आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर आपल्या गाडीचे जे ओनर आहेत आणि जे गाडी त्यांचे मित्र आहेत ते नेहमी गाडी चालवतात, ते पण आपल्या बरोबर आहेत. म्हणजे सरांची गाडी आहे पण त्यांचे मित्र जे आहेत त्यांच्या बरोबर असतात आणि गाडी सगळ्यात जास्त मला वाटतं हे चालवतात तुमची. तर ते काय त्यांनी गाडी चालवली आहे, तर आपण काय करू की गाडीचं आता फिटिंग तर आपण बघणारच आहोत, पण फिटिंग बघायच्या आधी आपण काय करू की गाडीची जो परफॉर्मन्स वगैरे कसा आहे आणि फिटिंग क्वालिटी कशी वाटली. आणि आपण जी गाडी आली आहे ती गाडी उदगीरवरून आली आहे, मला वाटतं उदगीरवरून आली. MH24 गाडी आहे, लातूर उदगीरवरून आली आहे. आणि गाडीची फिटिंग क्वालिटी मी दाखवतो, त्याच्या आधी आपण परफॉर्मन्स कसा वाटला सरांना ते दोघांना आपण त्या परफॉर्मन्स बद्दल आणि फिटिंग क्वालिटी बद्दल जे सगळी फिटिंग क्वालिटी बघितली ती कशी वाटली मला ते सांगा. एक नंबर वाटली. म्हणजे परफॉर्मन्स गाडी चालवताना कसं वाटलं? एक नंबर. नाही, गाडी पेट्रोलवर कशी वाटत होती? पेट्रोल सारखी वाटते? नाही, सेम पेट्रोल सारखं आहे फिलिंग चालवायची. चालवायचं परफॉर्मन्स. हा. आणि सरांनी फिटिंग क्वालिटी पण बघितली? एक नंबर फिटिंग झालेली आहे. हा. असं माझ्या लक्षात होतं की बाहेरून फिटिंग होत नाही व्यवस्थित, असं चर्चा असं ऐकलं लोकांचं होतं. पण मला असं वाटलं नाही की बाहेरून फिटिंग असं होणार नाही, असं नाही. 100% कंपनी फिटिंग सारखंच मला चांगलं फिटिंग रिझल्ट झालं. म्हणजे झालेला फिनिशिंग वगैरे बघितली का? वायरिंग हा. वगैरे कसं वाटतं एकदम? सेम कंपनी सारखी फिटिंग झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मी समाधानकारक आहे. पण परफॉर्मन्स जो वाटला गाडी जी हो. चालवली तुम्ही, हो. चालवल्यावर कसं, म्हणजे पहिल्यांदा काय वाटलं? म्हणजे तुम्हाला कन्फ्युज झालं ना, तुम्ही कशावर चालली हो. विचारत होते? मी पहिल्या सुरू तर हे झालं होतं कन्फ्युजन. हा. सेम मला वाटलं पेट्रोलवर चालत आहे गाडी, पण ती अक्षरशः म्हणजे नाही, पेट्रोलवर तुम्ही मला विचारलं गाडी कशावर हा. चालली? पेट्रोलवर आम्ही ह्यांना दाखवलं होतं, आता सरांना मी मागे दाखवलं होतं लॅपटॉप मध्ये काय दिसत होतं ते. मी मुद्दाम हे विचारत होते मला, पण मी त्यांना सांगितलं नाही कशावर हा. चालली. त्यावेळेस पण गाडी गॅसवरच चालली Yes. होती, बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे इर्टिगा आहे, हो इर्टिगा नवीन इर्टिगा नवीन. पेट्रोल आहे, पेट्रोल आपलं सॉरी सीएनजी आहे. सीएनजी पेट्रोल सीएनजी 2024. त्यामुळे तुम्हाला माहिती की सीएनजी वर परफॉर्मन्स कसा येतो हा. हे तर तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे स्वतःची गाडी असल्यामुळे. हा. मग हिचा परफॉर्मन्स वाटतं का तसं? सेमच आहे सेम. कारण का मी का म्हणतोय हा. तर इंजिन सेम आहे. हा. 1.5चं इंजिन हिला पण आहे, हा. 1.5चं इंजिन तिला पण आहे. ते चालवत असल्यामुळे त्यांना ही लगेच कळणार आहे की परफॉर्मन्स आला का कंपनीचा जसा येतो सीएनजी ला, तसा परफॉर्मन्स आहे. हो सेम सेम तसाच तसंच परफॉर्मन्स. गाडी आता आपण डिलिव्हर करतोय आणि फिटिंग क्वालिटी एक नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. बाकी मागचं वगैरे सगळं दाखवलं मी, सगळं फिटिंग क्वालिटी आता दाखवतोच फ्रंट वगैरे, पण सगळं व्यवस्थित आहे. कुठं काय आपण खड्ड्यात वगैरे इकडे तिकडे आलो, आवाज वगैरे काही कुठंच आवाज नाही काही. कुठं काही खडखड नाही, आवाज नाही, काही नाही. ब्रॅकेट वगैरे बघितलं कसं लावलंय सगळं? नंबर एक ब्रॅकेट बसलेलं, म्हणजे असं ओळखून पण येत नाही अशी सगळं बाहेरून बसवलंय असं. बाजूला. तर अशा प्रकारे आपण सरांचा फीडबॅक बघितला, फिटिंग क्वालिटी दाखवतो. फिटिंग क्वालिटी बघितल्यानंतर आपण गाडी डिलिव्हर करतोय. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मारुती ब्रेझा, तिचा आपण हा इंजिन बे बघतोय. या ठिकाणी फिलिंग वॉल बसवलाय. फिलिंग वॉल पासून जाणारी पाइपिंग जर बघितली तर आखीव रेखीव व्यवस्थित अशी आपल्याला दिसते. त्यानंतर या ठिकाणी आपण रेड्युसर लावलाय. रेड्युसर लावण्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण बनवतो, ते आपण या ठिकाणी बनवून त्याला रेड्युसर इन्स्टॉल केलेलं आहे. आणि सगळी जर वायरिंग बघितली आपण या ठिकाणावरून, तर अशी जाणारी ही सगळी वायरिंग आपली सीएनजीच्या कंपोनंटची आहे. म्हणजे आपण हा ईसीएम जो बघतोय त्याची ही सगळी वायरिंग आहे. म्हणजे कंपनीची आपण जर वायर बघितली आणि आपली वायरिंग बघितली तर तुम्हाला प्रॉपर तसंच इन्सुलेशन दिसेल, जसं कंपनीचं असतं तसं. तर अशा प्रकारे हा रिड्युसर, मॅप सेन्सर, या ठिकाणी त्याचा प्रेशर गेज दिसतोय आपल्याला. बॅटरीचे कनेक्टर आपण या ठिकाणी हे केलेलं आहे आणि प्रॉपर इन्सुलेशन त्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर हा ईसीएम. अशा प्रकारे हा इंजिन बेग जर बघितला आपण तर एकदम नीट अँड क्लीन, व्यवस्थित. म्हणजे कुठेही अस्ताव्यस्त वायरिंग नाही, वाकडे तिकडे इकडनं तिकडनं गेलेलं पाइपिंग नाही, सगळं एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन आपल्याला बघायला मिळत आहे का सर? म्हणजे नीट अँड क्लीन कसं आहे, एकदम जसं दिसतंय आपल्याला तसं आहे ना सर? बऱ्याच लोकांचे कमेंट असते की तुम्ही परफॉर्मन्स वगैरे नाही का, परफॉर्मन्स सांगताय की असा आला तसा आला, पण तसा येतोय म्हणजे नक्की खरं. तर तसा आपल्या या ठिकाणी आपण फिटिंग क्वालिटीमध्ये पण बघू शकतो की सरांनी बघितली सगळी. आणि अशा प्रकारे आपण हा फ्रंट इंजिन बे, मी एकदा पाठीमागचं डिक्कीतलं दाखवतो, असू द्या. सर 2-3 दिवसाचा मुक्कामाच्या हिशोबाने आले होते, त्यामुळे त्यांचं सामान भरपूर आहे आणि भरपूर सामान बसलंय. म्हणजे कसं वाटतं, भरपूर बसलंय का सामान भरपूर बसलंय, मस्त आहे. तर अशा प्रकारे हा त्यांचा पार्सल ट्रे, आतमध्ये त्याच्या पाठीमागं टँक आहे, 6 लिटरचा टँक लावलाय आपण. असू द्या 6 लिटर टँक लावलाय आणि प्रॉपर त्याचं जे आपण जे इन्स्टॉलेशन केलंय ते चेसी माउंटेड करतो, त्यामुळे भविष्यात त्याचं ब्रेक होणे, क्रॅक होणे वगैरेच्या प्रॉब्लेम येत नाहीत. तर अशा प्रकारे हा एवढा स्पेस आहे, म्हणजे त्यांचं सगळं सामान बसलंय. 2-3 दिवसाचा त्यांचा जो मुक्काम होता त्याचं सगळं सामान गाडीमध्ये प्रॉपर बसलेलं आहे, सगळं वरती ट्रेवर आणि
सगळं खाली त्याची स्टेपनी जी आहे ते ओरिजिनल जागेवर बसते ब्रेझाची. तर अशा प्रकारे हा आपण व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.